नमस्कार, मी सोमनाथ जोंके, टॅक्स कन्सल्टंट कवठेमंकाळ, सांगली जिल्हा। जसे की फेब्रुवारी महिन्यात जे बजेट आलेलं आहे त्या बजेटमध्ये असं आहे की 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे। तर हे वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर माझ्या एका क्लायंटचा मला फोन आला। ते विचारत होते, भरपूर खुश होते ते आणि आनंदी होते। मला म्हणले आता 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे, माझा मुलगा NRI आहे, तर त्याचं उत्पन्न म्हणजे 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे का? तर मी म्हणलं नाही। तर परत म्हणले, तुम्ही माझा HUF कॅल्क्युलेट केला होता, तो पण 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे ना? मी म्हणलं नाही। तर परत म्हणले, तुम्हाला तर माहितीच आहे माझी मुलगी तिचं पण उत्पन्न 13 लाख आहे, तर त्याच्यावरती पण 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री आणि वरती 1 लाखावरती टॅक्स लागेल ना सर? मी म्हणलं नाही। तर त्याच्यानंतर मला म्हणले की माझं शेअर मार्केटिंग पण आहे, तुम्हाला माहिती आहे, तर शेअर मार्केटिंगच्या ज्या प्रॉफिट जो होतो त्याच्यावरती ते पण 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे का? तर मी म्हणलं नाही। मला म्हणले, काय राव तुम्ही माझी मजा घेताय का? मी म्हणलं, मजा मी नाही घेत, मजा सरकार घेत आहे। तर ते कसं, तर आपण ते पुढच्या टॅक्स स्लॅब प्रमाणे जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण बघूया। की 0 ते 4 लाखापर्यंत 0 टॅक्स असणार आहे, म्हणजे टॅक्स नसणार आहे 4 लाखापर्यंत। 4 लाख ते 8 लाखापर्यंत 5% आहे। त्याचबरोबर 8 लाखापासून 12 लाखापर्यंत 10%, 12 लाख ते 16 लाखापर्यंत 15%, 16 लाख ते 20 लाखापर्यंत 20%, आणि 20 लाख ते 24 लाख 25%, आणि 25 लाखांच्या वरती 30%, असा स्लॅब रेट असणार आहे। या स्लॅब रेटनुसार जेव्हा आपण टॅक्स कॅल्क्युलेट करतो तेव्हा 12 लाखापर्यंत जो टॅक्स येतो तो 60,000 येतो, आणि याच 60,000साठी एक रिबेट म्हणून एक आलेला आहे। जे रिबेट म्हणजे काय, डिस्काउंट, जे टॅक्स भरण्यासाठी हा दिलेला डिस्काउंट, हा प्रत्येक वर्षी चेंज होत राहतो। तसंच ह्या वर्षी हा 60,000 केलेला आहे। तर ही जी अट आहे ही फक्त रेसिडेंट इंडिव्हिज्युअलसाठी आहे, म्हणजे भारतातला रहिवासी असणार हाच रिबेट जो NRI ला ऍप्लिकेबल नाहीये, त्याचबरोबर HUF ला पण नाहीये, आणि त्याचबरोबर जेव्हा AOP, BOI, पार्टनरशिप फर्म, कंपनी ह्यांनाही हा रिबेट ऍप्लिकेबल नाहीये। त्याचबरोबर हा रिबेट जो आहे हा स्पेशल टॅक्स रेट, जसं की शेअर मार्केटिंग, गेमिंग किंवा ड्रीम 11 वगैरे ह्यासारखे गेम्स आहेत ना, तर याच्यासाठी एक वेगळा स्लॅब रेट केलेला आहे की त्यासाठी वेगळे एक्झम्पशन्स पण आहेत। त्यामुळे हे 12 लाखाचं जे एक्झम्पशन किंवा 12 लाखापर्यंत जे टॅक्स फ्री आहे ते ह्यासाठी नाही आहे। तर हे सगळं ऐकल्यानंतर तो व्यक्ती एकदम खुश झाला, सॅटिस्फाय झाला, आणि त्यानंतर तो म्हटला की असे वेळे भरवतात का सरकार? मग मी म्हणलो की होय, असंच असतं। तर हे समजायला, हेच अशाच सारख्या गोष्टी आपल्याला समजायला HG टॅक्सला फॉलो करा। थँक्यू।